तो आज हम करने वाले हैं ग्राउंड खणायचा काम. आमच्याकडे काही दिवसानंतर गावातल्या मॅच आहेत. त्याकरता आज आम्ही तिघजण ग्राउंड खणायला आल्यात. थोडंसं ग्राउंड खणून झाल्यावर आम्हाला आला कंटाळा. हे दोघं सांगायला लागलं का मग रस्ता ग्राउंड तिघच संघ किती मेहनत करू. जाऊ देत सांग नंतर करू असं सांगून आम्ही तिघे पण घरी आले. संध्याकाळी परत मी आणि विशाल टिकाव घेऊन ग्राउंड खणायला आले. बघता बघता आम्ही अर्धी पिच खणून काढली आणि अजून तर अर्धी पिच खणायची बाकी होती. आदी आणि तन्मय सायकल घेऊन खेळायला आलेले. आदीला पाणी आणायला सांगितलं पण ह्या बॉटलची डिझाईन कशी आहे काय समजतच नव्हतं. विशाल बघा कसा बसलाय आणि बाजूला पाणी तर आहेच. पाणी पिऊन झाल्यावर परत आम्ही खणायला सुरू केलं. पूर्ण पीच खणून खणून आमच्या हाताला तर फोड आलेले. माझे पाय पण बघा ना कसे काळे काळे झाल्यात. पर वैसे भी मैं भी कहाँ गोरा हूं. संध्याकाळ झाली होती आणि हा व्ह्यू तर बघा किती भारी आहे. प्लस आमचं ग्राउंड पण सूर्या नदीच्या बाजूलाच आहे. आधी बघा ना कसा टिकाव घेऊन ना गोळ्या मारायला लागलाय. शेवटी तो फ्री फायर लवर आहे ना. चलो फिर अभी संध्याकाळ भी हो गई है म्हणून आम्ही पण आता घरी जातो.